नका पुन्हा यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका। शिवजयंती उत्सव दर्यापूर तालुका। महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुठभर मावळ्यांना घेऊन हे स्वराज्य स्थापन केलं आणि अशा या छत्रपतीच्या महाराष्ट्रात 2 शिवजयंत्या साजऱ्या होतात। हेच एक महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे। आता त्या कोणी केल्या आणि कोणी स्वार्थासाठी केल्या हा भाग जाऊ द्या, पण एक संघ शिवसेना असताना शिवसेनेने तिथीनुसार शिवजयंती साजरी केली, पण शिवसेना दुभंगली। एक शिवसेना गट म्हणजे उद्धव साहेब ठाकरे यांचा झाला आणि दुसरी शिवसेना ही पूर्णपणे शिंदे साहेबांच्या ताब्यात गेली। त्यामुळे प्रत्येक ठिकाणी शिंदे साहेबांची शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ह्या शिवजयंत्या साजऱ्या अलग अलग करत असतात। तशीच दर्यापूर तालुक्यात उभाटा गटाचे तालुका प्रमुख प्रमोदजी धनाकार यांच्या नेतृत्वात दर्यापूरमध्ये शिवजयंती साजरी झाली आणि दुसरीकडे शिंदे साहेबांच्या शिवसेनेने जिल्हा प्रमुख गोपाल पाटील अरबट यांच्या नेतृत्वात दर्यापुरात शिवजयंती साजरी केली। एक पक्ष महाविकास आघाडीकडे आहे आणि एक पक्ष युतीकडे म्हणजे बीजेपीकडे आहे। महाविकास आघाडीमध्ये जेव्हापासून उद्धव साहेब गेले तेव्हापासून उद्धव साहेबा हिंदुत्व प्लस सेक्युलरिझम आलं आणि शिंदे साहेब जे बीजेपीकडे गेले त्यांच्यामध्ये प्युअर हिंदुत्व आहे। त्यामुळे त्या रॅलीवर हिंदुत्व आणि हिंदुत्व प्लस सेक्युलर असं चित्र पाहण्यात ठळकपणे दिसत होतं। गोपाल पाटील अरबट यांच्या रॅलीमध्ये ढोल ताशे पथक, त्यानंतर अश्व आणि ज्या प्रतिमा होत्या ट्रॅक्टरवर त्या टोटल हिंदू समाजाच्या ज्यांना मानतात ते होतं, म्हणजे प्रामुख्याने हनुमानजी, त्यानंतर शिवाजी महाराजांच्या 2 प्रतिमा, ट्रॅक्टरवर बॅनर छावा म्हणजे संभाजी महाराजांचं, त्यानंतर तुळजापूरच्या भवानीचा एक तिथं पुतळ्याचं ते हे असे सर्व, त्यानंतर डीजे, अशा सर्व हिंदुत्ववादी ज्यांना मानतात प्युअर हिंदुत्ववादी त्या प्रतिकृती किंवा ते बॅनर होते। पण दुसरीकडे प्रमोद धनोकार उबाटा गटाचे यांच्या रॅलीमध्ये प्रामुख्याने शिवाजी आणि मावळा हे जे घोड्यावर बसले होते हे प्रमुख आकर्षण होतं आणि शिवाजी प्रमोद भाऊ अटाळकर आणि मावळा म्हणून गजानन बर्डे हे शोभून दिसत होते। हे त्यांच्या प्रमोद भाऊ धनोकर यांच्या रॅलीचं प्रमुख आकर्षण होतं। त्यानंतर सांप्रदायिक दिंड्या होत्या, डीजे होता, पण जे त्यांच्या ट्रॅक्टरवर 7 ट्रॅक्टर काढले होते त्या ट्रॅक्टरमध्ये शिवाजी महाराजांची असणारा पुतळा, त्यानंतर बाळासाहेब ठाकरे हिंदू सम्राट यांची सुद्धा प्रतिमा होती। पण इकडे जे धर्मवीर आनंदी दिघे होते त्यांची प्रतिमा नव्हती, ते प्रतिमा गोपाल अरबट यांच्यामध्ये दिसत होती, कारण एकनाथ शिंदे हे धर्मवीर आनंद दिघे यांना गुरु मानतात। या सेक्युलर प्लस हिंदूमध्ये उबाटा सेनेच्या रॅलीत तुम्हाला भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलाम आझाद यांचं एक ट्रॅक्टर पोस्टर दिसत होतं, त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांचं सुद्धा तिथं बॅनर दिसत होतं। शिवशाहीर अण्णाभाऊ साठे जे मातंग समाजामधून आले त्यांचं एक बॅनर दिसत होतं, जिजामाता यांचं बॅनर दिसत होतं। असे 7 ट्रॅक्टरपैकी 6 ट्रॅक्टरवर त्यांचे बॅनर होते। म्हणजे त्यांनी प्रत्येक धर्माला घेऊन ते रॅलीमध्ये त्यांचं प्रतीक त्यांनी निर्माण केलं होतं। आता शिवसेना दोन्ही शिवसेने काढलेली रॅली कोणाची भारी होती हे आपण मागं जे मी वर्त दिलेलं आहे त्यावर पहा। शिंदे सेनेचे गोपाल अरबट हे प्रभावी नेतृत्व म्हणून समोर येत आहेत, पण त्या उलट उभाटा सेनेत 3 गट पडलेले आहेत। निष्प्रभ असलेले नेते मलापा आणि पानफुलवा अशी त्यांची परिस्थिती आहे। त्यामुळे शिवसेना
आमदार असल्यावर सुद्धा संपेल का अशी धास्ती वाटत आहे. सर्विस्तर चिरफाड उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहत राहा. धन्यवाद.